नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनोद नाईक. आपण पाहत आहोत द्रव्याचे संघटन, इयत्ता 8वी. आपण याच्यापूर्वी द्रव्याचे प्रकार बघितले. त्याच्यानंतर कशा प्रकारे स्थायूत द्रव किंवा द्रवात द्रव, वायूत द्रव असे प्रकार आपण बघितले. त्याच्यानंतर जर त्या पार्टिकल्सचा व्यास काही प्रमाणात असेल तर त्या सोल्युशनला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत, जसं की निलंबन म्हणजे सस्पेन्शन, त्याच्यानंतर कोलॉइड म्हणजेच आपण बघितलं की कलील द्रावण. तर याविषयी आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण चंचुपात्रात म्हणजेच बीकरमध्ये पाणी आणि लाकडाचा भुसा यांचं सोल्युशन घेतलं. त्याच्यानंतर दुसऱ्या एका चंचुपात्रामध्ये दूध घेतलं. तर त्यांच्याविषयी आपल्याला खालीलप्रमाणे निष्कर्ष काढता येईल. बघा, पहिला आपण निलंबन बघूया. द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला निलंबन म्हणतात. म्हणजे यांचं विषमांगी मिश्रण असेल ते एकमेकात मिक्स होत नाही, हे हेट्रोजिनियस आहे. तर फॉर एक्झाम्पल आपण पहिला जो एक्सपेरिमेंट मी तुम्हाला म्हणालो होतो की त्याप्रमाणे द्रव आणि लाकडाचा भुसा स्थायू आहे आणि द्रव म्हणजे पाणी आहे. याच्यामध्ये पार्टिकलची साईज साधारण 10⁻⁴ मीटर इतकी असते. म्हणजेच हा जो व्यास आहे तो बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजेच गाळण कागदाचा जो म्हणजेच फिल्टर पेपरचा गाळण प्रक्रियेमध्ये जो व्यास वापरला जातो तो ह्याच्यापेक्षा लहान असल्यामुळे याच्यामध्ये हे पार्टिकल गाळण्याच्या प्रक्रियेत गाळण पेपरवर अटकून राहतात. म्हणजेच निलंबनामध्ये द्रव आणि स्थायू यांचं विषमांगी मिश्रण घेतलं की हा जो लाकडाचा भुसा आहे तो वर तरंगत राहतो आणि पाणी खाली राहतं. म्हणजेच ह्या प्रकाराला निलंबन, सस्पेन्शन असं म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे आपण बघतोय कलील म्हणजेच कोलॉइड. ज्या द्रावणातून प्रकाशाचे काही प्रमाणात संक्रमण व काही प्रमाणात अपस्करण होते अशा विषमांगी मिश्रणाला कलील असं म्हटलं जातं. यातील कणांचा व्यास 10⁻⁵ मीटर इतका आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण दूध बघतो. दुधामध्ये स्निग्धांश असतात, प्रोटीन्स असतात आणि लॅक्टोज नावाची दुग्ध शर्करा असते. तर हे सगळे घटक आहेत ते या दुधामध्ये पूर्णपणे एक जिन्नस झालेले नसतात. याच्यातून लेझर लाईट सोडला की त्याचं अपातन झाल्यानंतर, जो इन्सिडेंस झाल्यानंतर त्याचं अपस्करण होतं, डिस्पर्शन होतं आणि त्याच्यामुळे दुधामध्ये हा लाल लाईट पसरलेला दिसतो. ह्याच्या पार्टिकलची साईज जी आहे ते 10⁻⁵ मीटर इतका व्यास आहे त्या पार्टिकल्सचा. म्हणून ब्लॉटिंग पेपर किंवा फिल्टर पेपरवरून आपण ओतल्यानंतर गाळण कागदापेक्षा याचा व्यास खूपच कमी असल्यामुळे हे पार्टिकल्स तसेच्या तसे सर्व खाली पात्रामध्ये उतरतात. ज्याप्रमाणे आपण सस्पेन्शनमध्ये बघितलं होतं की लाकडाचा भुसा गाळण पेपरवर राहिला होता, त्याप्रमाणे कोलॉइडल सोल्युशनमध्ये पार्टिकल्स हे अशा प्रकारच्या कोणत्याही फिल्टर पेपरवर राहत नाहीत. म्हणजे कलील द्रावणामध्ये आपण बघतो की प्रकाशाचं अपस्करण होतं. म्हणजे आपण टाकलेला प्रकाश तो सगळीकडे पसरतो. बघा, समजून घेऊ संयुगाना. याच्यामध्ये आपण बघूया 2 किंवा अधिक घटकांपासून बनलेले संघटन तपासले असता घटक एकमेकांबरोबर जोडलेल्या स्थितीत आहेत की स्वतंत्र आहेत, त्यावरून ते द्राव्य म्हणजे संयुग आहे की मिश्रण हे ठरतं. उदाहरणार्थ आपण बघा Na2CO3 घेतलं, सोडियम कार्बोनेट. तर ह्याच्यामध्ये तपासणीअंती आपल्याला असं दिसतं की सोडियमचे 2 अणू, कार्बनचा 1 अणू आणि ऑक्सिजनचे 3 अणू एकमेकांशी या फिक्स नंबरमध्ये जोडलेले आहेत. म्हणजे हे संयुग आहे. आणि आपल्याला माहितीच आहे मिश्रणामधून आपण कोणतेही घटक वेगळे करू शकतो आणि त्या घटकांची आयडेंटिटी तशीच राहते, परंतु संयुगामध्ये आयडेंटिटी बदलते. फॉर एक्झाम्पल आपण बघा लोहकिस आणि गंधक यांचं मिश्रण घेतलं, एकमेकांसोबत ठेवलं आणि त्याच्यामधून मॅग्नेट फिरवलं असता लोहकिसाचे जे काळे कण आहेत ते काळेच दिसतात आणि
सल्फर जो आहे गंधक त्याचे पिवळे कण पिवळे दिसतात आणि ह्याच्यामध्ये चुंबक फिरवल्यानंतर लोहकीस त्या चुंबकाकडे अट्रॅक्ट होतो. परंतु हेच मिश्रण आपण तापवलं असता यांच्यामध्ये अभिक्रिया होते आणि आता गंधकाचा पिवळा रंग सुद्धा गेलेला असतो. नवीन फेरस सल्फाइड नावाचं इथे संयुग तयार होतं. म्हणजे ह्यांचे गुणधर्म आता बदललेले असतात. आपल्याला सांगितल्याप्रमाणे हायड्रोजन जळतो किंवा तो ज्वलनशील आहे आणि ऑक्सिजन त्या ज्वलनाला मदत करतो. परंतु ज्या वेळेला यांचं संयुग तयार होतं त्यावेळेला त्यांची प्रॉपर्टी चेंज झालेली आपल्याला दिसते. त्याचप्रमाणे Fe म्हणजे लोहकीस आणि सल्फर यांच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा त्यांचं संयुग होतं त्यावेळेला त्यांच्या प्रॉपर्टीज बदललेल्या आपल्याला दिसतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, रेणुसूत्र व संयुजा, मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलन्सी. बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की Na2CO3 याच्यामध्ये एक ठराविक नंबर असतो. जसे सोडियमचे 2 अणू, कार्बनचा 1 अणू, ऑक्सिजनचे 3 अणू. हा नंबर कायम फिक्स असतो. संयुगांच्या एका रेणूमध्ये असलेल्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणू आहेत ते रेणुसूत्राच्या सहाय्याने दर्शवले जाते. तसंच म्हणजेच सोडियम कार्बोनेट मध्ये Na2CO3, सोडियमचे 2, कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचे 3. अशा प्रकारे हा नंबर हे रेणुसूत्राच्या द्वारे आपल्याला मिळतो. रेणुसूत्रामध्ये सर्व घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा व प्रत्येक संज्ञेच्या पायाशी त्या अणूंची संख्या असते. आता बघा आपण दुसऱ्या एखाद्या जर रेणूचा विचार केला H2O, ह्याच्यामध्ये 2 हा त्याच्या पायाशी आहे. म्हणजे 2 हायड्रोजन, एका हायड्रोजनची संयुजा 1 मानली जाते आणि ऑक्सिजनला हे 2 हायड्रोजन अटॅच झालेत. म्हणजे याचा अर्थ ऑक्सिजनला हायड्रोजनकडे असलेल्या एकेका इलेक्ट्रॉनची गरज आहे अष्टक तयार करण्यासाठी आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनची जी व्हॅलन्सी आहे ती 2 असावी असं मानलं जातं. तर अशा प्रकारे आपण बरेचसे रेणू बघितले. सोडियम बायकार्बोनेट मध्ये बघा NaHCO3, 1 सोडियम, 1 हायड्रोजन, 1 कार्बन आणि 3 ऑक्सिजन हा जो फिक्स नंबर आहे आणि हा पायथ्याशी लिहिला जातो. अशा प्रकारे रेणुसूत्र लिहिलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, रेणुसूत्र लिहिण्याची तिरकस गुणाकार पद्धती आपण इथे आता ह्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. त्याच्यामध्ये बघा पायरी पहिली आहे, स्टेप फर्स्ट, की घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा लिहिणे. आता आपल्याला इथे कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र लिहायचं आहे. आता याच्यात घटक मूलद्रव्य कोणते आहेत तर कार्बन आणि ऑक्सिजन. स्टेप 2 मध्ये बघा मूलद्रव्याखाली संयुजा लिहिणे. आता कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, अणु क्रमांक 6 आहे. म्हणजेच याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 2 आणि 4 असं आहे. म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे संयुजा कक्षात 4 इलेक्ट्रॉन असल्यामुळे याची संयुजा 4 आहे. ऑक्सिजन याचा अणुक्रमांक किंवा अणुअंक आपल्याला माहितच आहे 8, 2 आणि 6 याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे. म्हणजे याचा अर्थ याला अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी आणि म्हणून त्याची संयुजा 2 असते. आता स्टेप 3 मध्ये बघा तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे C ने 2 ला गुणायचं आहे आणि O ने 4 ला गुणायचं आहे. C2 आणि O4 असं स्टेप 4 मध्ये आपल्याला गुणाकाराने मिळालेलं सूत्र दिसतंय. आता C2O4 झाल्यानंतर तो बघा 2 आणि 4, 2 आणि 4 हा 2चं टेबल आहे. म्हणजे 2 1 2, 2 2 4. म्हणजे ह्याला 2 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला शेवटी ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ते C1O2 असं दिसेल. 1 लिहिण्याची गरज नाही म्हणजे CO2. म्हणजे अशा प्रकारे आपण कार्बन डायऑक्साईडचं रेणुसूत्र तिरकस गुणाकार पद्धतीने इथे लिहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनच्या मार्फत काय काय शिकलो बघा. जेव्हा विषमांगी मिश्रण असतं त्यावेळेला त्याच्या 2 प्रकार असू शकतात. एक म्हणजे ते सस्पेन्शन निलंबन असू शकतं किंवा कोलॉइड म्हणजेच कलेली द्रावण असू शकतं. आता सस्पेन्शन कधी म्हणायचं तर फिल्टर पेपरवरून पास केल्यानंतर जर फिल्टर पेपरवर ते स्थायू कण राहत असतील तर ते सस्पेन्शन झालं आणि जर फिल्टर पेपरवर ते कण राहत नसतील तर त्याला म्हटलं जातं कलेली द्रावण. त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल माहितीच आहे, दूध बघितलं. त्याच्यानंतर संयुजा आणि रेणुसूत्र म्हणजे काय, त्याचप्रमाणे तिरकस पद्धतीने रेणुसूत्र कसे लिहावे याच्याबद्दलही आपण कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्यूल तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे आतापर्यंत झालेल्या सेशनमध्ये आपण द्रवाची अवस्था, द्रवाचे प्रकार, त्याच्यानंतर मिश्रण म्हणजे काय, मिश्रणाचे प्रकार
आणि धातू, धातू सदृश्य किंवा अधातू म्हणजे काय याच्याविषयी शिकलो. त्याचप्रमाणे निलंबन आणि कलिल द्रावण याच्याविषयी सुद्धा शिकलेलो आहोत. धन्यवाद.